देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीनं अमरावतीमध्ये राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर राज्यभरातील जवळपास 3,500 धावपटूंनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जो आहे तो सहभाग नोंदवलेला आहे। राज्यामध्ये ज्या खेळाडूंचं धावपटूंचं नाव उंचावलेलं आहे ते खेळाडू देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। अमरावतीच्या दसरा मैदानावर जर आपण पाहिलं तर या अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या सोबत आयोजक आहेत तुषार भारतीय। भाऊ, काय सांगणार, दरवर्षी तुम्ही आयोजन करता या स्पर्धेचं, यावर्षी मोठं आयोजन दिसतंय, काय सांगणार, काय वैशिष्ट्य आहे? एक तर अटलजींचं जन्मशताब्दी वर्ष आहे की अटलजी आम्हाला राजकारणातले आदर्श आहेत की त्यांनी आपला जो विचार आहे तो विचार शेवटपर्यंत ज्या ठिकाणी पोहोचवायचा आहे त्या ठिकाणी पोहोचवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केलेला आहे। आणि या राज्यातल्या सर्व जिल्ह्यातून जवळजवळ प्रतिनिधित्व या ठिकाणी आलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर तरुणांचा, मोठ्या प्रमाणावर 77 वर्षाचा माणूस आज या अमरावती रन फॉर अमरावतीमध्ये धावतो आहे, तर 7 वर्षाचा मुलगासुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेला आहे। आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की आज हे पूर्ण शहर आता चौकात उभं आहे, त्यांचं स्वागत करत आहे आणि एक वातावरण या शहरामध्ये स्पर्धेचं झालेलं आहे। कुठले कुठले खेळाडू नामांकित आलेले काय सांगणार? याच्यामध्ये छत्रपती पुरस्कार ज्यांनी मिळवला, ज्यांनी 2दा पुणे आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली, त्या या ठिकाणी आलेले आहेत। कालिदास हिरवे म्हणून आहे। त्यानंतर श्रद्धा आहे जिने आत्ता पुणे आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकलेली आहे, ती पण इथे आलेली आहे। त्यानंतर नागपूरवरून ज्या आंतरराष्ट्रीय ज्यांनी 2दा भाग घेतला ते सुद्धा स्पर्धक या ठिकाणी आलेले आहे। आणि यावेळी स्पर्धेमध्ये जे 21 किलोमीटर पहिला आणि मुलांमध्ये पहिला आणि मुलींमध्ये पहिला येणार आहे। मुलांमध्येसाठी आपण बाईक आपण त्यांना देणार आहोत TVS स्पोर्ट्स, आणि महिलांमध्ये ज्युपिटर गाडी TVS कंपनीची ती आपण देतो आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्साह आज या ठिकाणी आहे। नक्कीच तर आपण बघू शकतो अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं दरवर्षी आयोजन केलं जातं आणि यावर्षी देखील आयोजन करण्यात आलं। जवळपास 3,500 धावपटूंनी जे आहे ते या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।